नमस्कार, माझं नाव विश्वनाथ पांडुरंग गुंटे, मुक्काम पोस्ट कवठा, जिल्हा वाशिम। मी प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट यांचा निमंत्रक आहे आणि बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करण्यासाठी आम्ही फुले दुर्वा या वाणाची निवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 100 बियापैकी आमचं 94 बिया कंप्लीट उगवण क्षमता झालेली आहे आणि 6 बिया बाद झालेल्या आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही असं वर्गीकरण केलं आहे की जे बियाणं आहे त्याच्यामध्ये जे असे लांब कोंब आहेत की त्या लांब कोंबाचं एक वर्गीकरण केलेलं आहे आणि जे कमी कोंब आहेत त्याचं एक वर्गीकरण केलेलं आहे आणि जे निघले नाही त्याचं एक वर्गीकरण केलेलं आहे। की या मागचा असा उद्देश आहे की याच्यामध्ये जे पाणी जास्त जरी झाला तरी त्याच्यामधून बियाणं सरळ उगवून निघण्याची जी ताकद आहे ही यामार्फत कळलेली आहे की हे बियाणं पाणी जास्त जरी झाला तरी निघू शकते आणि नाही झाला तरी पण निघू शकते, पण जे कमकुवत बियाणं आहे याला जर पाणी जास्त झालं तर हे असं बियाणं थांबू शकते। हे असं वर्गीकरण करून आम्ही बियाण्याची 3 टप्प्यात विभागणी केलेली आहे। 6 दिवसाचा हा सोयाबीनचा खेळ, कोंब आले दाणे कशी ओळखावी ही वेळ, घसघशीत कोंब आले तेच पेरा आता, कमी कोंब वाले दाणे वाढवू नका आता, उगवलेच नाही जे ते फेकून द्या सारे, सुपीक शेतीसाठी हेच सत्य न्यारे।